पण मला वाईट वाटण्यापेक्षा आनंद वाटला एका गोष्टीचा. कोणत्या? नवऱ्याची पडती बाजू तू मामींसमोर झाकून नेली. त्या म्हणल्या की तुला सोन्या नाण्याची आवड नाही का, गळ्यात दागिने पाहिजेत. खरं तर माझी ऐपत नाही करायची, पण तू ते न दाखवता उलट म्हणली की मलाच आवड नाहीये, चोरांची चिलटांची भीती आहे. आता मला सांगा, तुमच्याकडे आज ना उद्या पैसा येणार आहे, मी न मागता तुम्ही मला करणारच आहे ना, काहीतरी डाग करतानच ना, किंवा आपली प्रगती तर होणारच आहे ना, आपण कुठंतरी गुंतवणूक करूच ना. मग कशाला उगाच मी तुमच्या बरोबर भांडणार सोन्या नाण्यासाठी हे ते. पण त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं मला एकच पटलं. काय? नवऱ्याची बाजू तू चार चौकात झाकून नेली. एवढं समजून घेणारी जर बायको असेल तर त्या सोन्या नाण्याला सुद्धा मी किंमत देत नाही. आता नवरा जर एवढं कष्ट करतोय आणि मला दिसतंय ना, नवऱ्याची ती पडती बाजू झाकून नेणं हे प्रत्येक बायकोचं कर्तव्य आहे. मी माझं कर्तव्य केलं ना फक्त. आणि तुम्ही असे टेन्शनमध्ये बसू नका बरं, उगाच नाही तर मला वाईट वाटायचं. तुम्ही असे विचारात नका बसू, फ्रेश व्हा. तुम्हाला मी थंड सरबत बिरबत करू का? मूड फ्रेश होईल. नाही तर चला आपण रानात चक्कर मारून येऊ. बरं चक्कर मारूच, पण मला एक वचन दे. काय? आयुष्यात मी सोनं नाणं करल नाही करल, पण तुझी अशी साथ मला आयुष्यभर दे. 100% तुम्हाला साथ देणार मी. बरं चला येऊ रानात जाऊ आपण. चला.